नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सभापती गणेश गांवकार हांच्या अध्यक्षतेखाला आयज सचिवालयात कामकाज सल्लागार समितीची बसका जाली. सरकारान मान्यताय दिल्ल्या 13 विधेयकांसयत पुरवणी मागण्यांचे विनियोग विधेयक अधिवेशनात सादर जातले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दिल्या. भारतीय जनता पक्षाच्यो मुखावेल्यो कार्यावळी तशेंच सरकारच्या कामगिरीचो नियाळ घेवपा खातीर आयज बसका जाली आनी आक्षी आनी बांबोळे वाठारांत आशिल्ल्या उदकास्रोत खात्याच्या पंपिंग स्टेशनाक 80 आनी 90 किलोवॅट सोलार पावर बसयल्ल्या प्रकल्पाचे लोकार्पण जाले. ह्या प्लांटाक लागून वर्सुकी 18 लाख रुपयाचे लायटीचे बील उणे जातले. आता पुराय खबरो. विधानसभेचे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर ह्या काळात जावपी पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर पर्वरे सचिवालयात सभापती गणेश गांवकार हांच्या अध्यक्षतेखाला कामकाज सल्लागार समितीची आयज बसका जाली. मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, आमदार विजय सरदेसाय आनी हेर वांगडी बसकेक हाजीर आशिल्ले. अधिवेशनाची कार्यावळ थारावपा खातीर ही बसका जाली. पयले दिसा प्रश्नोत्तरा सयत परबी तशेंच आर्गां दिवपी थाराव चर्चेक येतले. हाचे पयलीं विरोधी आमदारांक सत्ताधारी आमदारां परस चड वेळ दिला. हे खेपे लेगीत तांकां वेळ मेळटलो. हाचे फुडें लेगीत आनीक अधिवेशन जावप शक्य आसा अशें सभापती गांवकार हांणी सांगलें. बसके उपरांत 3 दिसांच्या ह्या अधिवेशनाच्या कामकाजाची सभापती गणेश गांवकार हांणी म्हायती दिली. बिझनेस एडवायझरी कमिटी कितें जाता की पयलीं जे पळय बिलां आसता न्ही गव्हर्मेंटाची बीन ती बिलां इंट्रोड्यूस करप, डिस्कशन करून तेजेर पास करप हो एक विशय आसा. दुसरो विशय कितें आसा की सप्लिमेंटरी बजेट बी सपोज कितें आसलें जाल्यार ते मांडून तेजेर डिस्कशन करून ते पास करप. आनी पयले दिसा कितें आसता ऑबिच्युअरी जावं आमचे कॉंग्रॅच्युलेटरी मोशन्स बी आसा पळय न्ही तेजेर डिस्कशन जाता. आनी गव्हर्मेंट बिलां बी समज जर कितें जर विड्रॉ करपाची जर आसलें जाल्यार तो विशय तेन्ना घेता. सरकारान ज्या अध्यादेशाक मान्यताय दिल्या तातूंतली एकूण 13 विधेयकां सयत पुरवणी मागण्यांचे विनियोग विधेयक अधिवेशनात पयल्या दिसा सादर जातले जाल्यार तिसऱ्या दिसा चर्चे उपरांत ते संमत जातले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दिल्या. मानादी सभापती गोयचे बीएससी मिटींग चेअर करतात. त्या बीएससी मिटिंगेंतल्यान वेगवेगळे विषय जे आयले तर त्यांच्यानी डिस्कशनाक घेतल्या. तितूंतल्यान 13 बिलां जी येतली ती 13 बिलां असेंब्ली पास पयले दिसा इंट्रोड्यूस जातली, तिसऱ्या दिसा पास जातली. बाकीचे क्वेश्चन्स आन्सर्स जे कितें आसा ते स्पीकर ठरयतले. वेगवेगळे विषय तांच्या मुखार मांडल्या. 3 दिसांचे हे अधिवेशन गोयचे प्रश्न सुटावे करपा खातीर खूब उणो काळ आसपी अधिवेशन आसा अशें विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी म्हळां. It has never happened in the past in this assembly session where 30,000 plus crores budget was passed just without vote of account, without discussion. So आम्ही मान्य स्पीकराक सांगले की तुम्ही हेजेर विचार करपाक जाय आणि सेशन लेंथी आसपाक जाय. On 3rd of August we wrote a letter to the speaker, to the governor that the session should be extended. भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यावळ अंमलबजावणी मंत्रालयान दक्षिण गोवा जिल्लोधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सहकार्यान आयज बाणावले हांगा खासदार थळावो वाठार उदरगत योजना MPLADS आणि ई साक्षी पोर्टल विशीं राज्य नोडल अधिकारी, जिल्लोधिकारी आणि अंमलबजावणी संस्थां खातीर क्षमता बांधणी कार्यावळीचे आयोजन करून अधिकाऱ्यांक मार्गदर्शन केले. ह्या कार्यावळीत गोंया वांगडाच आंध्र प्रदेश, केरळम, तेलंगणा, तमिळनाडू आणि लक्षद्वीपच्या प्रतिनिधींनी योजनेच्या वेगवेगळ्या आंगांचेर चर्चा केली. हातूंत कामांच्या शिफारसींचेर प्रक्रिया करप, पात्र कामांक मंजुरी दिवप आणि तांची अंमलबजावणी करप, खरेदी प्रक्रिया, अर्थीक व्यवस्थापन, देखरेख आणि ई साक्षी पोर्टलाचो प्रभावी वापर ह्या सारख्या मुद्द्यांचो आस्पाव आशिल्लो. ह्या कार्यावळीक लागून अणभवांची देवाणघेवाण जाली आणि प्रत्यक्ष कामात येवपी आव्हानांचेर लेगीत चर्चा जाली. केंद्रीय वेंचणूक आयोगान 3 सप्टेंबर 2026 ह्या दिसा सकाळी 9:30 वरांचेर मडगांवच्या रवींद्र भवनात एका खाशेल्या प्रादेशीक परिशदेचे आयोजन केला. इलेक्टोरल साक्षरता क्लब तशेंच ECI नेट गोवाच्या माध्यमांतल्यान वेंचणूक प्रक्रियेत शैक्षणिक संस्थांची भूमिका आणि तंत्रज्ञानाचो वापर ह्या विशयाचेर ही परिशद जातली. प्रत्येक शाळेंतल्यान प्रतिनिधी म्हणून एक चली आणि एक चलो विद्यार्थी, एक शाळा वर्ग प्रतिनिधी आणि एक शिक्षक संयोजक आस्पावीत करचो अशें ह्या विशींचे खबरेत म्हळां. सगळ्या शाळांनी आपल्या प्रतिनिधींची माहिती 24 ऑगस्ट 2026 दिसा सकाळी 10 वरां आदी दिल्ल्या गुगल फॉर्मात भरून धाडची अशें मुखेल निवडणूक कार्यालयान मागला.
भारतीय जनता पक्षाच्यो मुखावेल्यो कार्यावळी तशेंच सरकारच्या कामगिरीचो नियाळ घेवपा खातीर आयज बसका जाली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजपा अध्यक्ष दामू नायक, हेर मंत्री तशेंच भाजपाच्या सुकाणू समितीचे वांगडी ह्या बसकेक हाजीर आशिल्ले. ही बसका आयज रातीं मेरेन चलतली. हातूंत मंत्र्यांनी फाटल्या 4.5 वर्सांत आपणे केल्ल्या कामगिरीचें सादरीकरण केलें अशी माहिती भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांणी दिल्या. सरकार तशेंच मंत्र्यांच्या कामगिरीचो नियाळ घेवपा खातीर ही बसका आपयल्या अशी माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हांणी दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळीं 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळीं 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आता मुखावेल्यो खबरो. आक्षी आनी बांबोळे वाठारांत आशिल्ल्या उदकास्त्रोत खात्याच्या उदकाच्या पंपिंग स्टेशनाक 80 आनी 90 किलोवॅट सोलर पावर बसयल्ल्या प्रकल्पाचे केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांचे हस्तुकीं आयज लोकार्पण जालें. ह्या दोनूय प्रकल्पां खातीर दर वर्सा 2.60 लाख युनिट उर्जा तयार जातली. ह्या सोलार प्लांटाक लागून वर्सुकी 18 लाख रुपयांचे लायटीचे बील उणें जातलें. ह्या प्रकल्पाच्या कामा खातीर सुमार 140 कोटी रुपया खर्च आयला अशी माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांणी दिल्या. भौशीक उपेगाच्यो इमारती, शाळा, हॉस्पिटलां तशेंच नागरिकांनी सौर उर्जेचो उपेग उर्जा निर्मिती खातीर करचो अशें मंत्री नायक हांणी सांगलें. आपल्याक दर म्हयन्याक 25,000 रुपया इतले बील येताले. सौर उर्जेचो उपेग केल्ल्यान ते उणें जावन आतां 200 रुपया येता अशें ह्या वेळार सांताक्रूजचे आमदार रुडॉल्फ फर्नांडीस हांणी सांगलें. गोंयकारांनी ईव्ही गाडयो, सोलर कुकर, शेतकारां खातीर कुसूम पंप वापरचो आनी पर्यावरणपूरक उर्जेचो उपेग करचो अशें तांणी आवाहन केलां. आक्षी आनी बांबोळे घातिल्ल्या ह्या सोलार प्रकल्पांतली उर्जा उदकाचें पंपिंग करपा खातीर तशेंच उपेगा उपरांत जी अतिरिक्त उर्जा उरता ताचो थळाव्या 500 रहिवाशांक तशेंच गोंय वैजकी हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी ब्लॉक, डेंटल कॉलेजीक पावर दिवपाक मजत जातली अशी माहिती तांणी दिल्या. गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान 50 वर्सां पुराय जाता हे निमतान फाल्यां 22 ऑगस्ट दिसा मंडळाची भांगरा उत्सवी कार्यावळ आयोजीत केल्या. कुजिरा बांबोळी हांगाच्या मुष्टिफंड हायस्कुलाच्या इंदिशिला सभाघरात सकाळीं 9:30 वरांचेर कार्यावळ सुरवात जातली. कला आनी संस्कृती संचालनालयाचे संचालक विवेक नाईक मुखेल सोयरे आसतले जाल्यार मुष्टिफंड संस्थेचे व्यवस्थापक दिलीप धारवाडकार मानाचे सोयरे आसतले. भांगरा उत्सवी वर्सा निमतान मंडळा वतीन लोककला दर्शन ह्या लोकनाच कार्यावळीचे आयोजन केला. गोयचे सांस्कृतिक दायज, पारंपारीक कला आनी लोककलेचेर विद्यार्थी ही कार्यावळ सादर करतले. मडकय जैवविविधताय मंडळ आनी कॉन्फेडरेशन ऑफ फोंडा क्लब ह्या संस्थांनी फाल्यां 5व्या अंत्रूज वन महोत्सव 2026 आयोजन केलां. गोंय सरकाराचे राना खातें, मडकय पंचायत, गोवा ग्रीन लायफ फावंडेशन, मॉडर्न गड अभियान आनी फोंड्याच्या हेर संस्था आनी शाळांच्या सहकार्यान ही कार्यावळ जाता. मडकई कुंडई रस्त्यार मडकई सडो, भोल्लू फार्म आनी शनिदेव देवळाच्या लागीं फाल्यां सकाळीं वन महोत्सव कार्यावळ जातली अशें सरपंच इराजमो आगियार हांणी कळीत केलां. गोयची एक नामनेची आनी सगळ्यात पोरणी सहकारी बँक द गोवा अर्बन सहकारी बँक लिमिटेडान काल सावन आपले अधिकृत सोशल मिडिया हँडल गोवा अर्बन ऑफिशियल ही इंस्टाग्राम आनी फेसबूक पेज तशेंच यूट्यूब चॅनल लॉन्च केले. बँकेचे अध्यक्ष दोतोर अनिल गावणेकार हांणी हें उक्तावण केलां. फुडल्या कांय दिसांनी गोंयांत पावसाची खासा अशी शिटकावणी कांय ना. राज्यांत हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडूं येता. वेधशाळेन कळीत केला त्या प्रमाण पणजेत चडांत चड तापमान 32 अंश सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 26 अंश सेल्सियस इतलें नोंद जालां. आतां खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सभापती गणेश गांवकार हांच्या अध्यक्षतेखाला आयज सचिवालयांत कामकाज सल्लागार समितीची बसका जाली. सरकारान मान्यताय दिल्ल्या 13 विधेयकांसयत पुरवणी मागण्यांचे विनियोग विधेयक अधिवेशनात सादर जातले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. भारतीय जनता पक्षाच्यो मुखावेल्यो कार्यावळी तशेंच सरकाराच्या कामगिरीचो नियाळ घेवपा खातीर आयज बसका जाता. आक्षी आनी बांबोळे वाठारांत आशिल्ल्या उदकास्त्रोत खात्याच्या पंपिंग स्टेशनाक 80 आनी 90 किलोवॅट सोलार पावर बसयल्ल्या प्रकल्पाचे आयज लोकार्पण जालें. ह्या प्लांटाक लागून वर्सुकी 18 लाख रुपयाचे लायटीचे बील उणें जातले.
इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 नमस्कार.